नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेले जे अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. बघा मित्रांनो, आपण व्हिडिओ सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ घेत आहोत. तर विलंब न करता पहिला प्रश्न घेणार आहोत. भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कोठे स्थापित करण्यात आले होते? बघा, भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कुठे स्थापित करण्यात आले होते? तर ते कुठे स्थापित करण्यात आले होते? तर पुदुच्चेरी येथे स्थापन करण्यात आले होते. कुठे? पुदुच्चेरी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 2 नंबरचा. असंगत पावलेल्या व त्यांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाला आहे अशा वनस्पतींच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी काय असतात? काय असतात म्हणजे बघा, तर काय असतात? तर त्याचं उत्तर काय? वानस उद्याने असतात. काय असतात? त्याचं म्हणजे संगोपन करण्यासाठी किंवा त्याचा धोका उत्पन्न झाला असेल तर त्या वनस्पतींचं काय केलं जातं? तर संवर्धन केलं जातं. बघा, काय केलं जातं? संवर्धन म्हणजे जतन केलं जातं. त्याला काय म्हणतात? वानस उद्यानात त्याचं संवर्धन केलं जातं. तर ते काय असतात? वानस उद्याने असतात. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? बघा, भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर बघा, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं काय आहे? तर भारताचं पॅरिस म्हणून जयपूर पिंक सिटीला ओळखलं जातं. कशाला? जयपूर पिंक सिटी पण म्हणून त्याला ओळखलं जातं. तर काय आहे उत्तर आपलं? जयपूर. लक्षात ठेवा मित्रांनो. डी ग्रुपसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे पोलीस भरतीसाठी तर आहेतच आहेत, पण डी ग्रुपसाठी आता जे फॉर्म तुम्ही भरलेले असतील त्यांच्यासाठी पण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर 4 नंबरचा प्रश्न आहे आपला. टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला होता? तर बघा, टिपू सुलतानचा मृत्यू हा श्रीरंगपट्टणम इथं झालेल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला होता. टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टणम येथे एक लढाई झाली, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 5 नंबरचा. शरीरात सतत रक्त पाठवण्याचे कार्य कोणाकडे असते? तर बघा, शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाचं असतं? तर ते काम असतं फुफ्फुसाचं असतं. बघा, फुफ्फुस आपलं आहे ते शरीरात सतत रक्त पाठवत असतं. बघा, काय आहे? तर फुफ्फुस हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा. ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? बघा, तर कोणी लिहिलेलं आहे? तर कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. कोणी? कवी प्रदीप हे त्याचं उत्तर आहे. बघा मित्रांनो, 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या? तर कवी प्रदीप हे उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. ऑलिम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगाचा रंग कोणता? बघा, ऑलिम्पिक चिन्ह जे आहे त्याच्यात 5 रिंग आहेत. त्यातल्या मध्यभागी असणाऱ्या रिंगचा कलर इथे विचारलेला आहे. कुठला पण कलर विचारू जाऊ शकतो तुम्हाला. उजव्या साईडला कुठला आहे, मधल्या साईडला म्हणजे मध्ये कुठला आहे, किंवा डाव्या साईडला कुठला आहे. तर मध्ये कोणता आहे? तर काळ्या रंगाचं चिन्ह आहे. कधी? मध्यभागी असणारं कोणतं आहे? तर काळ्या रंगाचे चिन्ह आहे. 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो. बघा, आपण त्याची माहिती दिलेली आहे. बघा थोडी इथं. युरोपसाठी निळा, आशियासाठी पिवळा, आफ्रिकेसाठी काळा, ऑस्ट्रेलियासाठी हिरवा आणि अमेरिकेसाठी लाल हे या खंडानुसार त्यांना कलर दिलेले आहेत. 5 कलर आहेत. बघा, कुठले कुठले आहेत? निळा, पिवळा, मध्यभागी काळा, हिरवा आणि लाल. शेवटी लाल, पहिला निळा. हे लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, कोणते आहेत? तर हे तिन्ही म्हणजे प्रश्न असू शकतात. उजव्या साईडला कोणता, डाव्या साईडला कोणता, मध्यभागी कोणता. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपला 8 नंबरचा. फिलारियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणते सर्वोत्तम वेळ आहे? बघा, म्हणजे फ्लियारिसिस म्हणतो आपण त्याला. फ्लियारिसिसची चाचणी केली जाते, तर कोणती वेळ त्याला महत्त्वाची असते? तर बघा, 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर आपल्या मध्यरात्र त्याच्यासाठी महत्त्वाची असते. कशाची? फिलारियासिसची चाचणी करण्यासाठी मध्यरात्री ती चाचणी करणं चांगलं असतं. बघा मित्रांनो 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संगणकात खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? बघा, इथं 3 स्टोरेज डिव्हाइस दिलेले आहेत. 4 दिलेले आहेत. त्यातलं एक स्टोरेज डिव्हाइस आहे ते संगणकात नसतं म्हणून सांगितलेलं आहे. तर 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मॉनिटरमध्ये ते काय साठवलं जाऊ शकत नाही. बघा, डिस्क असते आपल्याला. CD म्हणजे CD असते आपल्याला दिलेली. आपण पहिलं पिक्चर पाहायचो त्याच्यात. आणि पेन ड्राईव्ह तर आहेच आपल्याकडं आता सध्या, आपण तुम्ही वापरता. आणि हार्ड डिस्क एक
असते कॉम्प्युटरबरोबर येते, काळ्या प्रकारची असते चौकोनी, आणि ह्या 3 साधनात साठवलं जाऊ शकतं आणि एकाच जाऊ शकत नाही. त्याचं उत्तर काय आहे? मॉनिटर हे उत्तर आहे. नाही विचारलं आहे बघा मित्रांनो, नाही. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार टिंबटिंबच्या राज्याकडून दिला जातो. बघा, राष्ट्रीय पुरस्कार आहे तो राज्याचा आहे, राष्ट्रीय नाही. तर राष्ट्रीय पुरस्कार आहे तो राज्य दिला जातो. कोणतं राज्य देतं? तर बघा, लता मंगेशकर 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर मध्य प्रदेश राज्य काय देतं? राष्ट्रीय पुरस्कार देतं लता मंगेशकर हा पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा. पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? चिनूक वारे म्हणजे कोणत्या विभागात म्हणतात त्याला? तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अमेरिका आणि कॅनडा या देशात चिनूक वारे या पर्वतीय वाऱ्यांना म्हटलं जातं. काय? चिनूक वारे. अमेरिका आणि कॅनडा हे त्याचं उत्तर लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा. डायनामाइटचा शोध कोणी लावला? बघा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि यांच्याच मृत्यू प्रत्यात किंवा यांच्याच नावे एक नोबेल पुरस्कार दिला जातो. तो पण फेमस आहे मित्रांनो, तो लक्षात ठेवत जावा. प्रत्येक वर्षी वेगळ्या आणि 7-8 विभागात तो दिला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? बघा, नवी दिल्ली येथील राजपथाचं नाव चेंज केलेलं आहे बघा. तर 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या? तर राजपथाचं नाव कर्तव्यपद म्हणून नाव ठेवलेलं आहे. तर कर्तव्यपद राजपथाचं नाव चेंज केलेलं आहे BJP सरकारने. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर बघा, 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय? नौदल वर्ष म्हणून 2024 याला साजरं केलं आहे. बघा मित्रांनो, काय नौदल वर्ष म्हणून घोषित केलेलं होतं. किती? 2024 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 15 नंबरचा. लास्ट व्हिडिओमधला हा प्रश्न आहे. महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब असावे. बघा, महात्मा गांधींच्या मते काय होतं? बघा, शिक्षणाचं माध्यम कसं असावं असं उत्तर आहे. त्याचं उत्तर काय आहे? तर माध्यम कोणतं असावं किंवा हिंदी, इंग्रजी, मातृभाषा म्हणजे कोणत्या भाषेत ते तुम्हाला दिलं जावं. तर त्यांचं मत काय होतं? तर मातृभाषेतच होतं. बघा, आपल्या मातृभाषा मराठी आहे, त्या आधी भाषेत जर शिक्षण दिलं तर आपल्याला सुलभ आणि सोपं होतं. म्हणून त्यांनी काय ठरवलं होतं? तर महात्मा गांधी यांनी काय ठरवलेलं होतं? शिक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या मातृभाषेत द्या हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट शेवटचा व्हिडिओ होता, म्हणजे प्रश्न होता. जय हिंद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.